मी सर्वप्रथम सावरगावच्या सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाच्या शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो आणि त्याला जोडूनच या शाखेचे जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत उमाकांतराव काळामुंगे आणि त्यांची सर्व सहकारी पदाधिकारी या सगळ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज सावरगावचा शाखा स्थापना आणि भव्य मेळाव्याचं आयोजन या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी निष्ठावान मावळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलं। मला वाटत होतं मी कंधारला असताना प्रचंड मोठा पाऊस चालू झाला आणि तशाच प्रकारे सावरगावला ही पाऊस सुरुवात झाला, कार्यक्रम होतो का नाही, तो पावसामुळे कार्यक्रम रद्द झाला असंही बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना माहिती मिळाली आणि मग लोक येतील का नाही असं मला वाटत होतं। पण सावरगाव मध्ये आल्याच्या नंतर हे एकजुटीचं प्रदर्शन आणि वैभवशाली वातावरण बघितल्याच्या नंतर मला आपला अभिमान वाटतो, आपलं अभिनंदन करावं असं वाटतं की अशा पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला, त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो। मित्र, निवडणुकीच्या संबंधानं मागच्या काही दिवसापासून सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून गाव भेटीचा कार्यक्रम हा आपण दोन्ही तालुक्यामध्ये सुरुवात केला। आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात वाडी तांड्यात जाऊन मतदार बांधवांपर्यंत आपली भूमिका मांडावी आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधानं आपल्यासोबत चर्चा व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक गावात जाण्याचा उपक्रम चालू केला। 215 गावं आपल्या मतदारसंघात आहेत, त्यापैकी जवळपास आपण 180 गावांमध्ये पोहोचलो। प्रत्येक गावामध्ये उत्साह, सर्वसामान्य मतदार बांधव जो आहे तो आज एका अपेक्षेनं सेवा जनशक्ती पार्टी आणि माझ्यासारखा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मनोहर धोंडेकडे आशेनं पाहतोय। हे मी स्वतः गावोगाव फिरल्याच्या नंतर मला लक्षात येते। मी लोहा करण्यासाठी नवीन नाही, अनेक मान्यवरांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली, त्यांच्या पलीकडे मला माझे मनोगत मांडायचे। बांधवांनी आपल्याला सांगेल या ठिकाणी चळवळीमध्ये मनोहर धोंडे 40 वर्ष काम करतो। आपल्याला सांगायला हरकत नाही, शेवटी बाजीराव सारख्या गावातल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मल्याच्या नंतर शिक्षणासाठी मी जेव्हा पहिल्यांदा औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादला गेल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक आकर्षण तरुणांमध्ये होतं आणि मीही त्या विचारधारेला आकर्षित झालो आणि आपल्याला सांगायला हरकत नाही, 12 ऑगस्ट 1987 ऑगस्ट महिना चालू आहे, 12 ऑगस्ट 1987 ला शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर धोंडेवर मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याची जबाबदारी दिली। भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि तेव्हापासून सतत गेली 39 वर्ष मी निष्ठेने एकाच पक्षामध्ये काम करतात। दुर्दैवाने अलीकडचं चित्र आपलं बघितल्याच्या नंतर असं वाटतंय की निष्ठेने राहणं हा गुन्हा आणि 39 वर्ष काम करताना पक्षासाठी काम केलं,
विचारासाठी काम केलं, तत्वासाठी काम केलं, विकासासाठी काम केलं. त्याला जोडून मराठवाड्यामध्ये काम करताना 1995ला शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या शिवसेनेचं चित्र मला बदलायचंय. एक काळ होता गावावर ओवाळून टाकलेले तुकार पोरं म्हणजे शिवसेना, आणि हे चित्र मला बदलायचंय. म्हणून बाळासाहेबांनी 1995ला शिवसेना भाजपची युती तोडून महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या 3 निवडणुका लढवल्या, आणि त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा उमेदवार म्हणून मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. आता जे नाशिकला खासदार होते गोडसे, ते नाशिक विभागाचे उमेदवार होते. अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे नावाचे उमेदवार होते. आणि तिघेही विद्यार्थी असताना शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि पक्षासाठी आम्ही निवडणूक लढलो. त्या काळामध्ये पदवीधर लोकांचं मतदान होतं, ग्रॅज्युएट लोकांचं मतदान होतं, आणि आम्हाला सगळ्यांना जवळपास मलाही त्यावेळेला 17,000 मतं पडले, 26,000 मतं देणारे जयसिंग जाधव निवडून आले. पण सुशिक्षित तरुणांमध्ये 17,000 मतं शिवसेनेला पडू शकतात, आणि शिवसेनेबद्दलचं जे डागाळलेलं चित्र आहे ते बदलू शकते, म्हणून उमेदवारी आम्हाला दिली होती. ती निवडणूक लढल्याच्या नंतर 28 जानेवारी 1996ला शिवा संघटनेची स्थापना केली. तोपर्यंत मनोहर धोंडेची जात माहिती नव्हती. मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष उशिराने मी शिवा संघटनेची स्थापना केली. समाजालाही न्याय देता आला पाहिजे या भूमिकेतून मी कामाला सुरुवात केली. मी समाजाचं शिवा संघटनेचं काम करताना मातोश्रीवरून किंवा शिवसेना प्रमुखांनी मला कधीही अडवलं नाही. आणि हे काम करताना पुन्हा 2000 वर्ष निवडणुकीचं होतं, त्याच्या अगोदर पोटनिवडणूक आली, आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. परंतु कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आग्रह धरला आणि आपण युती करून लढायचं असं म्हणून शिवसेना प्रमुखांची भेट घेतली आणि युती केली. जिथं मनोहर धोंडेला उमेदवारी दिलेली होती तो मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपला गेला, आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला. म्हणजे मी लढवलेला मतदारसंघ युतीमध्ये भाजपला गेला. तरी आम्ही निष्ठेनं काम करत राहिलो. प्रसंग आला की बाळासाहेब हे बाळासाहेब होते, कार्यकर्त्यांवर अत्यंत बारीक लक्ष द्यायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला 2009ला मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला विचारलं की तुझं गाव लोहा तालुक्यामध्ये आहे, आणि लोहा तालुक्यामध्ये आपण सर्वे केला, येणाऱ्या विधानसभेला कोणालाही उमेदवारी शिवसेनेची दिली तरी ती उमेदवारी तो उमेदवार 3 नंबरला राहणार आहे. त्यामुळे तुला यावेळेस मी उमेदवारी देणार आहे. तू जा औरंगाबाद लोहाला जा, लढ पड, आणि 5 वर्ष काम कर, तू 2014ला आमदार होऊ शकतो. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला असा प्रकारचा आदेश दिला, आणि आपण बघितलं 10 वर्ष आमदार आणि 20 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलेला रोहिदास चव्हाण यांना बाजूला करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. मित्रांनो, उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आपणच बघितलं, ज्यांनी 10 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष जिल्हा प्रमुख पद भोगलं, आणि जेव्हा मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाली लोहामध्ये ह्याच लोकांनी भगव्या रस्त्या झाल्या. कुठे गेली होती निष्ठा, कुठे गेलं होतं तत्व, त्याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल. आणि मी आपल्याला काही गोष्टीचा इतिहास मुद्दा म्हणून सांगतोय, सगळ्या गावांमध्ये सांगतोय.
2009 ला मला उमेदवारी दिली होती नव्हती ती शिवसेना संपून दस्ता चालल्या 215 गावं होते मला 13 दिवस मिळाले 13 दिवसामध्ये मी सगळ्या गावांमध्ये पोहोचू शकलो नाही लोकांना म्हणून होते कोणी माहिती नव्हतं मी औरंगाबाद राहायचो अरे आपण बघितलं मी निवडणूक हरलो मित्र हो निवडणूक हरणं किंवा जिंकणं एवढ्या सुद्धा मर्यादित आमचं काम नव्हतं तर आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं आदेशाचं पालन करून निष्ठेने वागणारे मावळे होतो आम्ही निवडणूक लढलो पडलो आणि नंतर तुम्हाला माहिती आहे काही लोकांना वाटलं हे पडल्यानंतर औरंगाबादला वापस जाईल त्याला माहिती नव्हतं हा शनी महाराजाचा होणार बसल्यानंतर याचा उठत नाही आणि मग अशा प्रकारे निवडणूक हरल्याच्या नंतर मी दोन्हीही तालुक्यामध्ये आत्ताच आमच्या गुरुरावांनी सांगितल्याप्रमाणे लोह्याला शिवाजी चौकामध्ये आणि कंधारला बसस्टँडच्या समोर 2009 ते 2024 गेली 15 वर्ष कुठलंही पद नसताना आणि मला कोणी मतं दिले का नाही दिले हे न विचार करता 15 वर्ष दोन्ही तालुक्यावरचे कार्यालय हे माझे चालू आहे आणि जोही कोणी अडला गोरगरीब शेतकरी कष्टकरी बहुजन असेल जो कोणी माझ्या कार्यालयात काम घेऊन आला असेल मित्र काम घेऊन येणाऱ्याची मी जात कधीच विचारली नाही काम घेऊन येणाऱ्याचा मी पक्ष विचारला नाही नेता विचारला नाही ज्यांनी माझ्याकडे काम आणलं त्यांना काम करून देण्याचंच काम गेली 15 वर्ष मी करतो त्याचे तुम्ही साक्षीदार आहात तुम्ही काही सावरगाव किंवा परिसरातली जी बांधव आहे तुम्ही नवीन नाही आणि सतत 15 वर्ष काम केल्याच्या नंतर जसं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं 2009 ला जा आमदार पद 5 वर्ष काम करतो 2014 ला आमदार होशील हे बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून आपण कार्यालय उघडले काम सुरुवात केला पक्ष संपवला होता तरीही पुन्हा एकदा नव्या जमान्यात बहुजन 18 पगड जातीचे कार्यकर्ते सोबत घेऊन या दोन्ही तालुक्यातल्या 150 गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा काढल्या आणि 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय या पद्धतीने तयारी सुरुवात केली तर बांधवांनो दुर्दैवाने 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालं त्याला जोडून आदरणीय बहुजनांचे नेते आमचे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचे निधन झालं आणि आपण बघितलं की 2 नेते गेल्याच्या नंतर मातोश्रीला दलालांनी घेरलं आणि 4 पक्ष फिरून आलेला प्रताप चिखलीकर 1 महिना अगोदर लोह्याच्या बेल बाजारामध्ये कार्यक्रम घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि 15 दिवस अगोदर शिवसेनेचा उमेदवार झाला सामान्य शिवसैनिकांच्या मतावर निवडून आला आणि 2014 ला निवडून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आला आणि 1.5 वर्षामध्ये भाजपमध्ये गेला हे तुमचा स्वभाव आहे जो मतदारांचा होऊ शकत नाही जो पक्षाचा नेत्याचा होऊ शकत नाही तो तुमचा आणि आमचा कधी होणार आहे हा विचार आमच्या मतदारांनी करणं आवश्यक होतं परंतु 2014 ला उमेदवारी मिळाली नाही भाजपमध्ये प्रताप चिखलीकर गेला आम्हाला वाटलं पुन्हा 2019 ला संधी मिळेल 2019 ला माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही 1 महिना अगोदर पर्यंत तेही द्यायला असाल निष्ठा बनवली नाही तत्व बनवलं नाही पक्ष सोडलं नाही माझ्या कार्यालयामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचेच फोटो होते 2019 ला उमेदवारी मिळेल असं म्हणताना सगळे प्रस्थापित झाले कोणीही धोरणे नको या भूमिकेवर येऊन 2019च्या निवडणुकीला आपण बघितलं ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगेची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर झाली मित्र मला वाटलं आता मुक्तेश्वर धोंडगेला उमेदवारी दिली आपण करायचं का पण तरीही
लोह्याला गणपती गार्डनला कार्यकर्त्यांचा मी मेळावा बोलवला, कार्यकर्त्यांचं मत घेण्यासाठी बोलावलं आणि त्याच दिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि मला उद्धव ठाकरेंनी विनंती केली की धोंडे साहेब तुम्ही मुक्तेश्वरला पाठिंबा द्या आणि शब्दाला मान दिला, तत्वाला लागलो, निष्ठेला लागलो आणि मुक्तेश्वर धोंडगेंना माहिती सुद्धा नव्हतं लोह्याच्या व्यंकटेश गार्डन मध्ये तत्वाच्या निष्ठेच्या आधारावर मुक्तेश्वर धोंडगेंना जाहीर पाठिंबा दिला. पुन्हा वाटलं की 19 झाल्याच्या नंतर 19 मध्ये काय झालं हे आपल्या समोर आहे. मला वाटलं 2019 गेली, 24 ला आपल्याला संधी आहे. असं निष्ठेनं काम करताना आज माझं वय 60 वर्ष, 39 वर्ष विद्यार्थी दशेपासून आणि पक्ष बदलणारे, विचार बदलणारे, निष्ठेनं वागलो आणि असं वाटलं की 2024 ला आपल्याला संधी मिळेल. मित्रहो, आपण बघितलंय 39 वर्ष शिवसेनेमध्ये निष्ठेने राहिलेला मनोज धोंडे नाही, पण पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा नगरसेवक असलेला एकनाथ पवार इथं रात्रीतून आणला आणि शिवसेनेचा नेता केला. कशाच्या आधारावर? किती दिवस संयम पाळला पाहिजे? 39 वर्ष निष्ठेने काम करणारा मनोहर धोंडे चालत नाही, पण भाजपचा नगरसेवक असलेला आयात करून शिवसेनेत त्याला प्रवेश देऊन शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आणला आणि मग मात्र आमच्या सहनशीलतेचा संयम सुटला आणि निर्णय केला की अशाच पद्धतीने जर अन्याय होणार असेल, कुठलाही मनोहर धोंडे चालणार नसेल, तर मला विचार पडला की बाबा मी काय पाप केलं निष्ठेनं राहून 39 वर्ष. कधी कधी मला वाटलं मी कोणाच्या पोटाला जन्माला यावं, कोणा जाती जन्माला यावं, माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. मी ठराविक घरात जन्माला आलो म्हणून मनोहर धोंडे चालणार नसेल, तर आता मात्र जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागितला पाहिजे म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. मनोहर धोंडेला लोहा गंगाच्या जनतेने बघितलं आणि मग जेव्हा अशा पद्धतीनं बाहेरची माणसं आणली जातात, एकनाथ पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसला सांगून आलाय की साहेब लोहामध्ये मी शिवसेनेत जातो आणि निवडून आल्यावर तुमचाच होतो. येणार नाही तो भाग वेगळा, अशी बैमान माणसं करतात. पण इमानदारीने निष्ठेने राहणारा, तत्वाला राहणारा सामान्य घरातला मनोहर धोंडे चालत नसेल तर लोकशाही कोणा बापाची गुलाम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला माझा मताचा अधिकार, मग ही लोकशाही ही सगळ्यांसाठी सारखी आहे आणि गोरगरीब शेतकरी, बहुजन, गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याक, उपेक्षित लोकांना सोबत घेऊन मी जनतेच्या दरबारात गेलो पाहिजे आणि मायबाप जनतेला मी माझं दान मागितलं पाहिजे, मायबाप जनतेला मी न्याय मागितला पाहिजे म्हणून सेवा जनशक्ती पार्टी नावाचा स्वतःचा पक्ष काढला. मित्र, खरं तर मला पक्ष काढायची गरज होती का? नाही. मी काही लोहागंधावर सुद्धा मर्यादित नाही. आपल्याला माहिती आहे इथं काय होतं हे तुम्हाला माहिती जरी असलं तरी सेवा संघटनेच्या माध्यमातून जे काम आम्ही म्हटलंय, भले आम्ही कोणाला निवडून आलो की नाही माहिती नाही, पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 40 मतदारसंघात आम्ही कोणालाही जाऊ शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. आणि आम्ही निर्णय केला की निष्ठा बदलायची नाही. शिवसेनेला मनोहर धोंडेला सोडणं असेल, पण मनोहर धोंडेने शिवसेना सोडली नाही. आम्ही तत्व बदललं नाही, विचार बदलला नाही, निष्ठा बदलली नाही. परंतु आता तर कुठेतरी जाऊन आम्हाला जनतेमध्ये हे मांडण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही निर्णय केला इतर कोणा पक्षात जाण्यापेक्षा मी माझा पक्ष काढला पाहिजे.
आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष आपण स्थापन केला. मित्र, जनशक्ती म्हणजे जनतेची शक्ती, सेवा म्हणजे सेवाभाव. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तांड्यावर राहणारा आमचा बंजारा बांधव आहे, ते जय सेवालाल म्हणतात, संत सेवालाल महाराजाला मानतात. सेवा वृत्ती त्यांच्यामध्ये असते आणि त्यांच्यातला हा सेवा शब्द आम्ही घेतलेला आहे. आणि सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाची स्थापना केली. आणि या पक्षाची स्थापना केल्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या. मित्र, तरी आम्ही आमचा विचार बदलला नाही. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याच्या नंतर पुन्हा आम्ही सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत चर्चा करून लोकसभेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रभर पाठिंबा दिला. मित्र, पाठिंबा देताना बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांनी मला बोलावलं. आमची चर्चा झाली, 1.5 तास चर्चा झाली. त्या कालखंडामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की धोंडे सरांनी नांदेडची लोकसभा लढवावी. आणि शरद पवार साहेबांचा माझा भेटीचा दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही जेव्हा बारामतीमध्ये पोहोचलो, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी वसंतराव चव्हाणांची उमेदवारी नांदेडमधून जाहीर झाली. आणि शरद पवार साहेबांकडे बसल्याच्या नंतर मला त्यांनी विचारलं, काय अपेक्षा? मी पवार साहेबांना सांगितलं, अपेक्षा माझी होती की मी नांदेड लोकसभा लढवावी. परंतु रात्रीच वसंतराव चव्हाणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि वसंतराव चव्हाणांचं माझं सुद्धा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे लोकसभेत आता आमची काही अपेक्षा नाही, पण आमची राजकीय पक्ष म्हणून विधानसभेला आम्हाला महाराष्ट्रातून महाविकास आघाडींनी जागा द्याव्यात ही आमची अपेक्षा आहे. तेव्हा पवार साहेब मला म्हणाले, धोंडे सर, आता लोकसभेचं वातावरण चालू आहे, विधानसभेची चर्चा आज आपल्याला करता येणार नाही. 3 पक्षाचं महाविकास आघाडी आहे आणि आपल्याला विधानसभेची चर्चा विधानसभेला करावी लागेल. मी शरद पवार साहेबांना आत घातली की आम्हाला दूध पोळलं, ताक फुकून प्यावं लागणार. मागे आम्हाला देवेंद्र फडणवीसनी फसवलंय, त्यामुळे आम्हाला किमान आज तुम्ही शब्द दिला पाहिजे की इतर कुठल्या जागा देणार तर विधानसभेला चर्चा करू. पण आज मला शब्द द्या की लोहा विधानसभेची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला महाविकास आघाडीकडून दिली जाईल. तेव्हा पवार साहेबांनी मला सांगितलं की तिथं श्याम शिंदे आमदार आहे. आणि शरदचंद्र पवार म्हणाले, श्याम शिंदे माझाही नाही, कोणाचाही नाही, त्यामुळे तिथून तुम्हाला जागा द्यायला मला अडचण नाही. ती जागा काही परंपरागत काँग्रेसची नाही. महाविकास आघाडीमध्ये एकतर शिवसेनेकडे किंवा राष्ट्रवादीकडे राहील. माझ्याकडे आली तर जायला अडचण नाही, पण शिवसेनेकडे जर गेली तुम्ही तुम्हाला शब्द देऊन फसणार नाही. मला त्यांनी सांगितलं, मला 4 दिवसाचा वेळ द्या, मी उद्धव ठाकरेंशी बोलेन आणि त्याच्यानंतर तुम्हाला निरोप देतो. मित्र, 8 दिवस गेले. 9व्या दिवशी मला निरोप आला की पुण्यामध्ये बोलावं. आणि गेल्याच्या नंतर शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की माझी उद्धव ठाकरे सोबत चर्चा झाली आणि सेवा जनशक्ती पार्टी म्हणून तुम्हाला लोह्याची जागा महाविकास आघाडीकडून आम्ही द्यायला तयार आहोत. हा शब्द त्यांनी दिला आणि तेवढ्या एका शब्दावर आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय केला. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अनिल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर, त्या 3 उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरायच्या व्यासपीठावरून 3ही पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर होते. त्या सर्वांच्या साक्षीला शरद पवार साहेबांनी व्यासपीठावरून घोषणा केली की सेवा जनशक्ती पार्टी शिवा संघटना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आलेली आहे, राज्यभर आपल्याला पाठिंबा दिलाय. घोषणा झाल्यानंतर बांधवानो आपण बघितलं, मनोहर धोंडे या सेवा जनशक्ती पार्टीचा किंवा शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी मी 16 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला. लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये कधी उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर, कधी शरद पवारांच्या व्यासपीठावर,
कधी आपल्या अमित देशमुखांच्या व्यासपीठावर ठिकठिकाणी माझ्या सभा झाल्या, त्यापैकी लोहा कंधार मधल्या नांदेड मधल्या सभेला तुम्ही साक्षीदार आहात आणि प्रचार केला आणि वाशिम बुलढाण्यापासून ते सोलापूर बारामती पर्यंत 12 लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं आम्ही प्रचार केला तिथं सगळीच्या सगळी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि मग विधानसभेला आम्हाला जागा एक दिली जाणार आहे, बाकीच्या आम्ही चर्चा करू असं ठरल्याप्रमाणे मी शरद पवार साहेबांना काल 2 दिवसापूर्वी सुद्धा भेटलोय, त्याच्या अगोदर भेटलो आणि मी 10 मतदारसंघाची मागणी करणारं पत्र दिलंय. आपण एकटा लोहा मतदारसंघ मागितला नाही, मला माहिती आहे चर्चेला बसल्यानंतर जेवढं मागितलं तेवढं मिळणार नाही. लोहा मतदारसंघ तर हा फिक्स आहे, परंतु इतर 9 मतदारसंघ मी मागितले. त्यामध्ये नांदेडचे 3 मतदारसंघ, लोहा, नांदेड दक्षिण आणि नायगाव, हिंगोली जिल्ह्यातला वसमत मतदारसंघ, परभणी जिल्ह्यातला गंगाखेड मतदारसंघ, लातूर जिल्ह्यातला अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातला अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ, असे एकूण 10 मतदारसंघ आपण महाविकास आघाडीकडे सेवा जनशक्ती पार्टीला मागितले. मला माहिती मागितले तरी मिळत नसतात. भले 10 मागितले, 5 देतील, 4 देतील, पण आमची तडजोड कुठं होईल जेव्हा लोहा मतदारसंघ हा बोलल्याप्रमाणे महाविकास आघाडी सेवा जनशक्ती पार्टीला देईल तेव्हाच विधानसभेला आमची तडजोड होईल. मित्र हे जरा लक्षात आलं, महाराष्ट्रात 31 ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आली आणि त्याच्यानंतर विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आपण बघितलं विधान परिषदेची निवडणूक झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुती अशी झाली आणि या मतदारसंघाचा आमदार श्याम शिंदे आहे, तो सेका पक्षाच्या नावाने इकडे निवडून आला. महाराष्ट्रात सेका पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे. असं असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या प्रचाराला आमदार तर कुठं दिसलाच नाही, त्यांची बायको आशाताई दिसली आणि ती दिसताना सुद्धा कंधारला दिसली, लोह्याला दिसली, लातूरला दिसली, पण नांदेडला दिसली नाही. का? कारण महायुतीचा मुलं भाई होता. जर मनोहर झाले 12 मतदारसंघात प्रचार करतोय तर एकमेव सेका पक्षाचा आमदार म्हणून मिळवणारा या सेका पक्षाची प्रदेश अध्यक्ष म्हणून मिळवणारी आमच्या आशाताई ही नांदेडमध्ये प्रचाराला वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला का आली ना? तरी आम्ही विचारला प्रश्न. मित्र ही निधी भरत आहे. तुम्हाला आणि मला जनतेला हे मूर्ख समजतायत. आम्ही उलट म्हणतो बहीण भावाचं फाटलंय, आम्ही उलट म्हणतो दाजी भाऊजीचं बिघडलंय. माझी आपल्याला हात जोडून विनंती बांधवानो, तुम्हाला किती खपा मारू द्या, मधून बहीण भाऊ असेल का दाजी भाऊजी असतील एकच आहे, वेगळे नाही. आणि जर एक नसते तर आशाताई शिंदेनी नांदेडला भावाच्या विरोधात प्रचार का केला? तुम्हाला आणि आम्हाला फसवायसाठी चाललंय, दाखवायचं. मनोहर धोंडेंनी जेव्हा इशारा दिला की 19 फेब्रुवारीच्या अगोदर लोह्याच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर आम्ही पुतळा बसू, हेच आमचे माधव भालेराव सिकंदरबाई आहेत हिंदवी बाणाचे, त्यांना मी बाईट दिला. आणि हा लोकांना माहिती आहे धोंडे बोलल्यानंतर केल्याशिवाय राहत नाही. आणि मग घाई झाली, घाई करून लोह्याच्या शिवाजी चौकातल्या चबुतऱ्याच्या मापाचा छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही, तो इतर ठिकाणी तयार केलेला पुतळा आणला, भीतीपोटी आणला आणि भीतीपोटी आणून 19 फेब्रुवारीच्या अगोदर 17 फेब्रुवारीलाच पुतळा आणून बसवला.
अरे ज्यांनी 4-4 टर्म 2004 ते 2024 4 निवडणुका छत्रपतीचं नाव घेऊन लढवल्या, जे स्वतःला छत्रपती समजतात, नातेगोते सांगतात, त्या मंडळींनी सुद्धा 4 निवडणुका छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन लढवल्या, पण पुतळा बसवला नाही. तो पुतळा जेव्हा मी इशारा दिला तेव्हा नाविलाजानं बसवावा लागला. ज्या दिवशी पुतळा बसवलाय त्याच्यानंतर कोणीही जाऊन सांगावं की त्याला सिमेंटचा हात तरी पुसलाय काय नाही. बरं, पुतळा बसवला, नाटकं होती त्यांची, नाटकं तुम्ही बघितले. पुतळा जेव्हा आणला तेव्हा दाजी माळेगावला मांडा थोपटालाय आणि भाऊजी नांदेडला दंड थोपटालाय आणि आम्ही रस्त्यावर गावागावापासून चर्चा करत नाही बिघडले दाजी भाऊजी. माझी आपल्याला हात जोडून विनंती बांधवानो, भ्रमात राहू नका. यांच्यापेक्षा फाशी पारदे बरे. फाशी पारद्यापेक्षाही बैनाला त्यांच्या. मला माहिती आमच्या जुन्या लहानपणी आमच्या काळामध्ये फाशी पारदे यायचे. कशाला? ससे धरायला. उन्हाळ्यामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली बसून एका चुरक्यावर भाकरी खायचे आणि पारद झाला ऊन उतरलं की अर्ध्याने तिकडे जाऊन जाळा लावायचं, अर्ध्याने इकडे जाऊन जाळा लावायचं. ससे हुसकायचे, अर्धे ससे त्याच्या जाळ्यात, अर्धे ससे याच्या जाळ्यात, पुन्हा दोघं झाडाखाली येऊन वाटून खायचे. तसं या दाजी भाऊजीचं बहीण भावाचं आहे. यांना तिसरा म्हणून भांडा तयार होत असलेला चालत नाही. आता चिखलीकरकडे नाराज झाला कार्यकर्ता की दाजीच्या दारात आणि श्याम शिंदेकडे नाराज झालेला कार्यकर्ता भाऊजीच्या दारात. तिसरीकडे जाऊ नये ही यांची व्यूहरचना आहे, ही यांची नीती आहे. आणि म्हणून इथं तिसरा कोणी तयार होऊ नये यासाठीचं हे नाटक आहे. हे दोघे मधून एकच आहेत. मी आज तुम्हाला हात कलम करून देतो, ह्या दोघांनी लोहा कंधार मध्ये जर निवडणुकीला उभा टाकली तर माझा काम झाला. उभा टाकत नाही. सुरू झाल्याचं नाटक. विधान परिषदेची निवडणूक झाली, आता आपल्याला सांगितलं मित्र. विधानसभेच्या निवडणुकीला, विधान परिषदेच्या निवडणुकीला आमदारांचं मतदार असतं आणि आमदारांच्या मताच्या प्रसंगाचं एक उदाहरण देणारा शेका पक्षाचा एकमेव आमदार महाराष्ट्रातला श्याम शिंदे. मी सुंदर म्हणत नाही कारण दिसत नाही. श्याम शिंदे पुरेसं नाव आहे. आणि हा श्याम शिंदे एकमेव आमदार आहे शेका पक्षाचा. आणि यांच्या पक्षाचा, शेका पक्षाचा महाराष्ट्राचा एक नंबरचा नेता जयंत पाटील नावाचा महाविकास आघाडीकडून उमेदवार होता. शरद पवारांचे 12 आमदार, शेका पक्षाचा एक आमदार, 13 आमदार आणि 23 आमदाराच्या मताला निवडून यायचे. उरलेले 10 मतं त्यांना जमवाजमव करायची आहे. अशा परिस्थितीत शेका पक्षाचे जयंत पाटील एमएनसीला उभा टाकले. मित्र, आपण बघितलं शरद पवारांच्या आमदारांनी मतदान केलं, पण शेका पक्षाचा एकमेव असलेला श्याम शिंदे आमदार यांनी त्यांच्या शेका पक्षाच्या महाराष्ट्राच्या एक नंबरचा नेता असलेल्या जयंत पाटलाला मतदान केलं नाही, यांनी भाजपला मतदान केलं. का? मला ईडी लावू नका. यांची हजारो कोटीची बेनामी मालमत्ता पैसा जमा केला. यांच्या मालमत्ता दिल्लीमध्ये कुठे कुठे माहिती नाही. आणि मग भाजपने ईडी आणि सीबीआय लावलंय. म्हणून बांधवांनो, यांच्या एकमेव मतांनी एकमेव नेत्याला सुद्धा मत दिलं नाही, त्यांनी भाजपला मतदान केलं. हे मी सांगत नाही, टीव्हीवरती आपण बघा, त्यांच्या पक्षाच्या जयंत पाटलांनी जाहीर केलं की माझ्या पक्षाचा एकच आमदार होता, पण त्याने मला मतदान केलं नाही. कुठे गेली यांची निष्ठा? आता तुम्ही म्हणाले इतर रस्ते झाले नाही, अवघड तिकडे विकास, विकास मिळण्याचं गोष्ट आहे. हे यांच्या बापाचं होऊ शकत नाही तर जनतेचे कधी होतील? अरे सर, मी तुम्हाला विचारलं श्याम शिंदेला किती वेळ बघितलं? मनोहर 15 वर्ष इथं काम करतोय.
श्याम शिंदेला याच लोहा कंधारमध्ये फक्त 15 दिवसामध्ये आमदार केलं. किती दिवसात केलं ना? का बघितलं आधी कोणी? 15 दिवसात आमदार केलं. कोणी केलं? भाजपचा असलेला प्रताप चिखलीकर यांनी केलं. प्रताप चिखलीकरचे गावागावातले कार्यकर्ते दाजीचं काम करत होते आणि 15 दिवसामध्ये आमदार केलं. आणि तुम्ही अपेक्षा कराल आमचा विकास करा, आमची ओळख ठेवा, कसं ठेवील? त्याच्या कार्यालयात जाऊन मला एका सरपंचाला किस्सा सांगितलाय. कोण्या गावचे एवढ्या पुरतं मर्यादित नाही. त्यांनी पुढचं काही बोलायचा प्रयत्न करायला सांगितलं, चाल फुकट मतदान केलं नाही, सोड कर. ही मस्ती यांची. आणि पैशाच्या मस्तीमध्ये लोहा कंधारचं नाव बदनाम केलं या लोकांनी. 15 दिवसात आमदार झालेला श्याम शिंदे हा त्याच्या पक्षाच्या त्याला मतदान करू शकत नाही, हे लक्षात आलं. आणि लोकसभेचे निकाल लागले, विधान परिषदेचे निकाल लागले आणि मग जिथं महाविकास आघाडीकडून सेका पक्षाला मी जागा सोडून घेणार आहे आणि मी उमेदवार होणार आहे, नवऱ्यानं काम केलं नाही म्हणून बायकोला टाकणार आहे, असं तालुकाभर सांगितलं गेलं. मी तुम्हाला विचारणार आहे, 5 वर्षात आमदार श्याम शिंदेला तुमच्या गावात किती वेळा आलेलं बघितलं? इथं काही बाकी गावचे लोक आहेत, आलं का कधी? चुकून आशाबाई शिंदे आले असेल, म्हणजे एका वेळेस बोलच होतं. नवरा आमदार काम करायला दोघं म्हणतात, ते तुम्ही दोघांना काम करून होता, तुम्ही लावलं झालं नाही. आणि आता नवरा कागद करून बायको उमेदवार होते, पुढच्या 5 वर्षाला बायकोला केलं पोरगा उमेदवार होते, का आम्हाला गुलाम समजलं तुम्ही? हे मतदार म्हणून आम्हाला समजून घ्यायची आवश्यकता आहे. बांधवला या तालुक्यामध्ये लोहा कंधारच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप याच दाजी भाऊजीने केलंय. मी एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे. मी उल्लेख केला माझ्या वयाच्या 7 वर्ष, माझ्या पुढे वयोवृद्ध बांधव आहेत. आपण आपल्या मनाला विचारा, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले. 77 वर्षामध्ये 5 वर्ष ईश्वरराव भोसीकर आणि 5 वर्ष गुरुनाथराव कुरुडे हे 2 आमदार जर सोडले, 10 वर्षाचे हे 2 आमदार जर सोडले, तर बांधवांनो 65 वर्ष आमदारकी या तालुक्याची फक्त 4 घरात आहे. 65 वर्ष. जर तुम्ही 65 वर्ष आमदारकी 4 घरात दिली, ती 4 घरं आहेत धोंडगे, चव्हाण, चिखलीकर आणि शिंदे. जोड्या कशा मजेदार लागल्यात बघा. चिखलीकर आणि शिंदे दाजी भाऊजी बहीण भाऊ, धोंडगे आणि चव्हाण जावई मुलगी. तर दोन्ही तालुक्यात कोणी भाकर जन्माला नाही का 4 घराशिवाय? आणि म्हणून माझं सामान्य गोरगरीब जनतेला ते मराठा म्हणतील, छत्रपती म्हणतील, नातं सांगतील, पण यांना 4 घराच्या पलीकडचा उमेदवार चालत नाही. राजकीय पक्ष बदलतील, टोपी बदलतील, चिन्ह बदलतील, पण थोडा ते सांगतील. 4च्या ठिकाणी 5वा माणूस यांच्याकडे येत नाही. आणि धोनी जर पुढे येत असेल, 14 मिळून 1 होऊन तुटून पडतात. म्हणून ही नीती समजून घ्या. जनता जर बिघडली तर काय होऊ शकतंय हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिलं. तिकडे प्रचार करताना मी सांगितलं होतं की बाबा लोहा कंधारचं पार्सल आमच्याकडे पाठवा. नांदेडच्या हुशार जनतेने लोहा कंधारचं पार्सल नांदेडून लोहाला पाठवले. आता तुमची आमची जबाबदारी आहे की लोहाचं पार्सल चिखलीला पाठवा. आणि तुम्हाला लिहून देतो, खासदारकीला पडलं इथं आमदारकीला येतंय, इथं पडलं तर चिखलीचा सरपंच सुद्धा व्हायला भेटत नाही. त्याचं कारण आहे की सत्तेशिवाय लोक राहू शकत नाही. आणि माझ्यावर एका सत्ता किंवा
ही गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किंवा सामान्य जनतेचा तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदारकी पाहिजे नाही, त्यांना आमदारकी पाहिजे स्वतःची हजारो कोटीची जी बेनामी मालमत्ता जमवली आहे ती मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारकी पाहिजे. दुर्दैवाची बाब आहे. दोनदा आमदार एकदा खासदार ज्या प्रताप चिखलीकरला तुम्ही निवडून दिलं, काय विकास केला मित्रराज? आमदार खासदारच्या पदावर गेल्याच्या नंतर प्रताप चिखलीकरने एकच विकास केला. आमदार खासदार झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आता 78 दारूचे लायसन आणले. ड्रायव्हरच्या नावानं, पुतण्याच्या नावानं, सुनाच्या नावानं, कोणाच्या नावानं 78 दारूचे दुकान आणले आमचे कुटुंब बर्बाद करायला. आणि त्याच्यावर कळस हे पार्सल नांदेडला पडलं की लोह्याला यायचं म्हणून याचा वाढदिवस आला. किती लोक गेले होते वाढदिवसाला? कुठे बघितलं की नाही? लोह्यात दानरच दाणार. कंदारचे दुकानं पाडून टाकले, दानर नावाला जागा मोकळी केली. वाढदिवस आला. नांदेडला लोकसभेला निवडणूक हरल्याच्या नंतर त्याचा वाढदिवस आला आणि माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला दुःख यायचं वाटलं की बांधवांना हा 78 दारूचे दुकान आणून आमचे संसार उद्ध्वस्त करतोय आणि दारूच्या पैशावर स्वतःच्या वाढदिवसाला हरिकीर्तन करतोय. शर्मेची बाब आहे. पैसा दारूचा आणि हरिकीर्तन. आणि अशा प्रकारच्या बदाळलेल्या लोकांना त्या चेहऱ्याला लोहा कंदारची जनता विकली. आणि मला विश्वास आहे की 44 वर्ष काम करताना, 15-16 वर्ष लोहा कंदारमध्ये काम करताना मनोहर धांडेला तुम्ही बघितलं, कोणीही म्हणावं की मनोहर धांडेने काम करायला कोणाचा 1 रुपया मागितला? कोणी म्हणावं? आणि सामान्य माणसानं काम केलं. माझ्याकडे कोणीही कुठलंही काम आणलं असेल, 2-2, 3-3 वाजता मला ड्रायव्हर लोकांचे फोन कर्नाटकातून येतात, तेलंगणातून येतात, तिथं गाडी पकडली, तिथं ऍक्सिडेंट झाला, कारखान्याला आमचे काही नुसतोड कामगार आहेत, मुकदमा आहेत, अनेक वेळेला फोन येतात. बांधवलं तेवढ्या रात्री सुद्धा मी त्यांच्या गाड्या सोडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचं सुद्धा 15 वर्ष मला काम सांगून बघितलंय. ज्यांनी मला काम सांगितलंय बांधवलं ते काम मी करून दिलंय. कुठल्या अपेक्षा काम करून दिलंय. आणि म्हणून निष्ठेने राहणं हा आमचा गुन्हा आहे, काम करणं आमचा गुन्हा आहे. आणि त्या कायम घरात जन्मवणं हे आमचा गुन्हा आहे. असं जर असेल आणि ही जर बाहेर लक्षात घेऊन आम्ही वागलो नाही आणि जर 2024च्या विधानसभेत आमची चूक झाली आणि पुन्हा हे 4 घरातले चेहरे जर पुन्हा आले, उरलेले 2 पिढ्या गुलामी करण्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. भूमिका समजून घ्या. मनोहर धांडे व्यक्ती म्हणून गौरव असेल पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुम्ही सगळ्यांना घेऊन बघितलंय. एकदा फक्त मनोहर धांडेला बहुजन लोकांनी एकजुटीने उभा टाकून आशीर्वाद द्या. तुमचा विकास नाही केला तर माझ्या कानाला खडा लावा. काय विषय होते? कुठलाही विकासाचा विषय नाही. हीच मंडळी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, डोंबिवलीमध्ये, औरंगाबादमध्ये तिथं जाऊन मेळावे घेत आहेत. कशाला? आमच्या इकडची पोरं तिकडे गेलेत, त्यांनी मतदान आम्हाला द्यावं म्हणून तिकडे जाऊन मेळावे खालेत म्हणून. प्रताप चिखलीकरनं घेतला, एकनाथ पवारनं घेतला, आज का काल आमच्या शिंदेबाईने घेतला. माझा त्याला प्रश्न आहे, तुम्हाला लोहा कंधारमध्ये जनतेने निवडून दिले असताना आमच्या तरुण पोरांच्या हाताला काम तुम्ही का दिले नाही? पोट भरण्यासाठी या तालुक्यातले 20-20 हजार पोरं पुण्या मुंबईला का गेले? तुम्हाला लाज वाटली पाहिजे पुण्याला आणि मुंबईला जाऊन मेळावे घ्यायला. तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर विधानसभेमध्ये विकासावर एक शब्द बोलण्याचा पुरावा द्या. सभागृहात बोलत
मतदान करायला पॅन्ट खाली गाडल्यावर पळत जातात आणि 25 कोटी बुडतील. पॅन्ट वरायला मी होतो विधान झाल्यामध्ये माझ्या समोर हा आमदार श्याम शिंदे पळत होता. मला कीव आली तशी. पॅन्ट वर उचलायचं कळना, पळायचं कळना, विधान भवनाचे दार लागायची वेळ आली तरी एका हाताने धरून एका हाताने पॅन्ट घालून पळणारा आमचा आमदार घाई करून काय भरत जातो तर 25 कोटी मला मिळतात ते बुडू नये. हे जर तुझ्या विकासासाठी जर शब्द काढले असते, ज्या मराठ्यांच्या आरक्षणामध्ये थोबाड उचलतात, माझा प्रश्न ज्या मराठ्यांनी मला निवडून दिले विधानसभेमध्ये ह्या आमदारांनी खासदारांनी एक शब्द बोललाय का? सांगा. बोलला नसेल तर कोणा तोंडाने तुम्ही जातीचं नातं सांगत येणार आहात. आणि म्हणून सामान्य जनता हे गुलाम समजतात. त्यांना सामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही. आणि माझ्यासारखा चळवळीत काम करणारा सामान्य कार्यकर्ता जर शिवा संघटनेच्या माध्यमातून एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का न लागू देता जर लिंगायताच्या 21 जातीला ओबीसी आरक्षण देऊ शकत असेल तर तुम्ही का देऊ शकत नाही? मित्रहो, जे मराठा म्हणून चळवळीत काम करणे त्यांनी विचार केला पाहिजे. ज्यांना तुम्ही जाती निवडून देता त्यांना तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, कारण त्यांनी जर तुम्हाला आरक्षण दिलं तर त्यांचं धोतर धरून तुम्ही जात म्हणून मागे ठेवणार नाही. आणि म्हणून ह्या नीतीला ओळखा. विकासाच्या बाबतीमध्ये ह्यांनी काही केलेलं नाही. मी एक उदाहरण आपल्याला सांगेन. 2009ची निवडणुकी हरल्याच्या नंतर 2010ला भास्करराव पाटील खतगावकर नांदेडचे खासदार होते आणि विषय आला गुरुदागड्डीचा कार्यक्रम झाल्यानंतर बिदरचा गुरुद्वारा आणि नांदेडचा गुरुद्वारा रेल्वेने जोडा. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि हा विषय आल्याच्या नंतर मनोहर धोंडेंनी मागणी केली, नांदेडहून बिदरला जाणारी रेल्वे ही नांदेड, सोनखेड, लोहा, मालेगाव, अहमदपूर, चाकूर मार्गे नागपूर रोडला जोडा. आणि तेव्हाचे खासदार भास्करराव पाटलांनी मागणी केली की नांदेड आणि बिदरला जाणारी रेल्वे ही नांदेड, नरसी, नायगाव, देगलूर मार्गे जोडा. लोहाच्या तहसीलवर मी मोर्चा काढला होता. मोर्चा काढला तेव्हा मला काही पत्रकार म्हणत होते, धोंडे सर कसं शक्य आहे, सत्तेतला खासदार तिकडून मागतोय आणि तुम्ही कोणीच नाही लोहावून रेल्वेला म्हणता. मित्र, माझं त्यावेळेसचं भाषण माझ्याकडे रेकॉर्ड आहे, आजही ऐका, युट्यूबला सुद्धा. मी तेव्हाही सांगितलं होतं, सरकार कोणाचं असेल, खासदार कोणी असेल, सत्ता कोणाची असेल, पण बाबासाहेबांचा कायदा कोणाचा गुलाम नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आणि मी 4 पुस्तकं शिकलो, मला कायदा माहिती आहे. जर सत्तेचा माज येऊन जर यांनी रेल्वे नरसी नायगाव मार्गे न्यायचा प्रयत्न केला तर मनोहर धोंडे ज्ञानबाची नेट मारल्याशिवाय राहणार नाही. हे मी त्यावेळेस तहसील पुढे भाषण केलंय. आणि भाषण केल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टामध्ये मनोहर धोंडेवरून जनहित याचिका दाखल केली. मला कोर्टाने विचारलं, तुमचा काय इंटरेस्ट, तुमचा काय स्वार्थ, खरंच तुमचा भूमिका ही जनतेसाठी आहे का, ते तपासण्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये दंड भरा. कोर्टाने ऑर्डर केली आणि मित्र त्यावेळेस मी 1 लाख रुपये कोर्टात जमा केले. कोर्टात लढलो आणि कोर्टाला आणि रेल्वे खात्याला आणि केंद्र सरकारला मी पटवून दिलं की नांदेडून जाणारी रेल्वे ही नांदेड नरसी देगलूर नाही तर नांदेड लोहा लातूर रोड ही फायद्याची रेल्वे आहे. आणि तेव्हा कोर्टाने मान्य केलं आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या 2011ला. मित्र, आजही काढून बघा, 2011च्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात देशभरामध्ये एकूण 111 नवीन रेल्वे ट्रॅक मंजूर झाले. त्याच्यामध्ये लोहावून जाणारी रेल्वे ही 1 नंबरला मंजूर झाली. रेल्वे मंजूर आहे. 2011ला रेल्वे मंजूर झाली. 2012ला पहिला सर्वे झाला. पहिला सर्वे होताना
नाले किती आडवे, गावं किती आडवे, लोकसंख्या किती आहे, तीर्थक्षेत्र किती आहे, माळरान किती आहे, काळी जमीन किती आहे. पहिला सर्वे झाला. 2013ला दुसरा सर्वे झाला, जो गटवाई सर्वे आहे. गटवाई म्हणजे कोण्या गटातून रेल्वेची रूळ जाणार, तेही सर्वे झाला. लोहा आणि हळदीच्या मधून तुमच्या बाजूने रेल्वेची लाईन जाण्याचा सर्वे झाला. आणि 2014ची विधानसभा आली, मनोहर धोंडेचं तिकीट कापून प्रताप चिखलीकरनं घेतलं आणि काही भांडवल बनायला लागले, रेल्वे मंजूर केली. तर मला वाटलं मोठे मोठे लोक म्हणाले मंजूर केली, करतील, करू द्या. मी माघार घेतली, गप बसलो. 2014 ते 24 पुन्हा कधी कोणी शब्द काढला नाही. जर इथून रेल्वे गेली तर संपूर्ण देशाला या ठिकाणी आपलं लोहा तालुका जोडला जाईल. तर माझ्या हाताला काम मिळेल, व्यापार पेठ वाढेल, धंदे वाढतील, लोकांना शेतकऱ्यांना माल कुठेही घेऊन जाता येईल, अनेक फायदे होतील रेल्वे आली तर. पण त्या रेल्वेच्या प्रश्नावर 10 वर्ष या ठिकाणी तुम्ही निवडून दिलेला कोणताही आमदार बोलला नाही. मी आपल्याला शब्द देतो मानो, मी नाही बोलालो, मी काही खोटं बोलत नाही. एकच उदाहरण घ्या, तुम्ही फक्त 2024ला मनोहर धोंडेला एकजुटीने आशीर्वाद देऊन निवडून आणा. 5 वर्ष संपण्याच्या आत लोहावून रेल्वे नाही गेली तर तुमच्या दारात मत मागायला येणार. विश्वासाने सांगतो, अनेक गोष्टी करण्यासारख्या. काय होता बघायचो, लोहामध्ये गाणं लागायचे लिंगोटीचे शिल्पकार प्रताप पाटील चिखलीकर. इथं जाणकार माणसं बसलेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मित्र, लिंगोटीचा धरण 1985 ला सुरू झालंय आणि 1985 ला आमदार ईश्वरराव भोसीकर आणि मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण होते. लिंगोटीचा धरण शंकरराव चव्हाण आणि ईश्वरराव भोसीकरनी सुरुवात केलंय. तरी हे शिल्पकार लेकरू कोणाचे असं मांडीवर खेळायला तयार. जमिनी आमच्या लोहाकरणाच्या शेतकऱ्याच्या गेल्या धरणामध्ये पाणी मात्र आम्हाला आलं नाही. कुठे गेलं पाणी? ज्यांना तुम्ही निवडून दिला 20 वर्ष, या आमदारांनी लिंगोटीचं पाणी उदगीरला, अहमदपूरला, जळकोटला, पालमला, गंगाखेडला विकलं. करारावर यांच्यासह ज्यांना तुम्ही निवडून दिला शेतकऱ्याचं भलं व्हावं म्हणून, त्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेलं लिंगोटीच्या धरणाचं पाणी त्यांनी सागरगावला दिलं नाही, रिसनगावला दिलं नाही, बेरईला दिलं नाही. त्यांनी पाणी कुठे दिलं? अहमदपूरला, जळकोटला, गंगाखेडला, पालमला, उदगीरला. बघा पाणी कुठं चाललंय. धरणं आमच्या जमिनीत, पाणी बाहेर. धरणं आमच्या जमिनीत. या भागामध्ये अनेक भोई समाज आमचे बांधव राहतात. त्यांचा पारंपरिक व्यवसाय मासे धरण्याचा. बांधवांनो, गोरगरीब भोई समाजाच्या लोकांना त्या धरणात मासे धरायचा अधिकार नाही. त्या प्रताप चिखलीकरचे शिंदेचे बगल बच्चे यांनी गावावर बोके पोचण्यासाठी पोचले 4-2 आणि त्या धरणाचे कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्या बोक्यात आहेत. आणि वेगवेगळ्या गुलाम म्हणून आमचा भोई समाज बांधव त्यांच्या हाताखाली काम करतो, मजुरी. ही अवस्था आहे आमची. इकडे विकास केला गेला नाही. मी अनेक गावांमध्ये फिरताना बघितलं, काही गावांमध्ये गेल्याच्या नंतर लोकांच्या तक्रारी, सरपंचाच्या तक्रारी की जलजीवनची नळ योजना आमच्याकडे काम आलं आणि अर्धवट काम करून कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन निघून गेला. मित्र, लोहा कंधारमध्ये जलजीवनच्या नळ योजनेचे मागच्या 5 वर्षात जेवढी कामं झालीत, सगळ्या कामांचे कॉन्ट्रॅक्ट, सगळ्या कामांची टेंडर ही प्रताप चिखलीकरच्या शिंदेच्या कार्यकर्त्यांना आहेत. आणि हे एवढे मागले, प्रत्येक गावात 1 किंवा 2 आहेत, जास्त नाही. भ्रमात राहू नका. 1 किंवा 2 तुमच्याकडे आहेत. कुठले
बोके पोचण्यासारखे गावागावात एक दोन पोचणार आणि सामान्य गोरगरिबाचं रक्त पिणार. एका गावात पाणी आलं नाही, अर्धवट योजना करून पैसे उचलून निघून गेले. अनेक ठिकाणचे रस्ते मला माहिती आहे, फक्त कागदावर बिलं उचलले जाता येत नाही गावांमध्ये. ही अवस्था आहे. काय विकास केला? तो बऱ्या गप्पा मारतात. काय मारतात? आम्ही हायवे आणला. हायवे तू आणला का? आपल्याला कळतं? अरे बाबा, हायवे नितीन गडकरींनी आणला. नितीन गडकरींनी आणलेला, नागपूरहून आणलेला हायवे लोहा आलं का हवेतून उडून जाते का? पण नितीन गडकरींनी आणलेला हायवे आम्ही आणला म्हणून सांगत फिरणार. जाणं इकडे तू कदमाच्या वाडीला जाऊन बघ. अगोदर आपण कुठे गेलो होतो? घोटक्याला जाऊन बघ. नरडीचा घोटच घ्यावा वाटतो तिच्या. आज 75 वर्षामध्ये तुम्ही रस्ता दिला नाही, पाणी दिलं नाही, लाईटची काय अवस्था? आता तुमच्याकडे धोंडे येणारे लाईट घातली, जाऊ द्या. भांड्याने भ्रमात राहू नका. सूर्य घातला म्हणून कोंबडा आणायचा थांबते का? थांबत नाही. आणि यांची बत्ती गुण झालेली आहे. आता अवस्था स्वतः चिखलीकर असेल, शिंदे असेल, यांची अवस्था अशी आहे, हे दोन्ही बंद शाट झालेले. आता उगाच शाट झालेल्यावर कधी काँग्रेसच्या होल्डरला लाव, कधी भाजपच्या होल्डरला लाव, उजेड पडेल का? परत कोणी होल्डरला लावा, कारण होल्डरचा काय दोष आहे? दोस्त बनून काय? आणि शाट झालेल्यावर लोहा काढण्याच्या मला हात जोडून विनंती करायची आहे. आता शाट झालेल्या बल्बला नादाला लागू नका. उजेड तुम्हाला मिळू शकत नाही.